कवा गेली खायला चालू कवा गेली तंबाखू? लग्नाच्या आधी. हा का? माझं लगीन व्हायच्या आधी. तरी किती वर्ष? हा, लय वर्ष झाली. आता 90 जवळजवळ 80 वर्ष झाली. हा का? छोटं दुकान लागतं काय जे कोण करतात. हा मग काय तर. मोठ्या दुकानात असतात गाडी. हा मग बिर्याणी आवडत नाही वळण नको. बाहेरला खायचंच नाही. बाहेरला खाल्लं घरचं खावं टाकलं. मग आहे बिर्याणी म्हण बिर्याणी बिर्याणी. बिर्याणी नको. आपल्या घरी कटरच खायचं. रानात लावायच्या रानातल्या खायच्या. हा विकत नव्हती पहिली. पाला सारा हुडका घालायची आळी करायची. हा का? तंबाखू म्हणून खायचा. लागला ना. हा का? गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सुरुवात पाहून तुम्हाला वाटलं असेल की हा परत गावाला गेला का काय, तर तसं काही नाही आहे. मी गावाला नाही आहे, मी पुण्याला आहे आणि मी आलो आहे आता मॉर्निंग वॉकला. मागे बघू शकता चिखलीतच खराडी म्हणून ठिकाण आहे, तिथं मॉर्निंग वॉकला येत असतो मी रोज सकाळी. असो तर आजचा दिवस खूप एक्सायटिंग आहे का, तर आज आजी आजोबा देखील पुण्याला येणार आहेत. खूप दिवस झाला मी त्यांना म्हणत होतो की चला चला पुण्याला या पुण्याला या, पण ते काय येत नव्हते. बरोबर आहे ना, कारण त्यांना पहिल्यापासून गावाला तशा मोकळ्या वातावरणामध्ये राहायची सवय आणि सिटीमध्ये आल्यानंतर कसं सगळं बंद बंद असतं, थोडं कंजेस्टेड असतं. आता आपल्यालाच माहिती आहे आपण कसं सर्वाईव्ह करतो ते. त्याच्यामुळे ते म्हणतात की नको, पण आता त्यांचं पण वय झाले आणि त्यांचे दवाखाने वगैरे आता चालू आहेत. मग त्याच्यामुळे इकडून गावाला जाऊन परत दवाखान्याला जाणं पॉसिबल होत नाही, म्हणून मग त्यांना म्हटलं तुम्ही इकडंच या. फायनली सगळ्यांनी फोर्स केला आणि ते यायला रेडी झालेत आणि आज ते गावावरून इकडे येणार आहेत. तर त्यांना आणायला भाऊ आणि चुलते गेलेले आहेत. मग ते एक 11-12पर्यंत येतील आणि ते आल्यानंतर आपल्या इथं राहणार आहेत. चला तर मी इथून पुढचे काही दिवस खूप मज्जा असणार आहे, कारण आजी आजोबा देखील सोबत असणार आहे, घरचे बाकीचे पण त्यांना भेटायला येतील. त्यामुळे पुढचे काही दिवस खरंच खूप म्हणतो ना मज्जेसारखे सगळे सोबत असणार आहेत. चला मग पुढचे दिवस कसे असणार आहे हे तुम्हाला व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि आता हे सगळं उरकून पट जातो घरी आणि आजी आजोबा यायची वाट बघत बसायला. काहीच फायनली घरी आलेलो आहे आणि आज आजी आजोबा येणार आहेत. त्याच्यामुळं आपली ही जी काही रूम आहे याचं थोडं शिफ्टिंग करायचं आहे. काय होतं की कपाट लावलं त्याच्यामागं बेड आहे, तिथं मस्तपैकी झोपायला होतं आणि मग मी इकडून येऊन असंच बाहेर जायचो. पण आता काय होईल, त्यांना हे खूप अवघड जाईल, त्याच्यामुळं थोडं शिफ्टिंग वगैरे करावं लागेल. आणि इकडं बघा पसारा परत आहेच, काल घातलेले कपडे इथंच ठेवलेत, आता ते पण आवरतो. आणि आता हे थोडं कपाट वगैरे आहे ना इकडं शिफ्ट करू, सोफा इकडं शिफ्ट करू, म्हणजे त्यांना इथूनच डायरेक्ट असं इथून डायरेक्ट यायला जायला सोपं पडेल. असं थोडं शिफ्टिंग वगैरे करायचं आहे आणि मग त्यानंतर ते येतीलच. चला पहिलं शिफ्टिंग करून घ्यायचं. आवरल्यानंतर काही अशी रूम झालेली आहे. हे बघा इकडं कपाट वगैरे ठेवले आणि बेड इकडं होतंच, फक्त मध्ये जे कपाट होतं ते काढून इकडं लावून सोफा इकडे केला, म्हणजे त्यांना यायला जायला इथून डायरेक्ट दरवाजात यायला जायला जागा राहील. त्यासाठी हे उचललेलं पाऊल आहे. बघू आता येतात ते कधी किती वाजेपर्यंत येतात ते बघू. हे बघा फायनली आलेले आहेत. आता त्यांना पहिले येऊ द्या, बसू द्या आणि मग निवांत आपण गप्पा मारूयात. चला जेवण चाललंय आणि बघा आलेत, जेवण झालंय त्यांचं, इकडे बी जेवण चालू आहे. गावाला तर इदुळा झोपायला असतं ना, गावाला म्हणलं झोपत असतं ना इदुळा. 8:15 वाजले, 8:15ला 8:00ला 9:00ला झोप नाही, 10-11 वाजतात. हा का? आले गेले पटपट ऐकू येतात आणि आता ती पुन्हा डोंगर पेरतात, ती तसलं टाक येते ती ट्रॅक्टर पाया घाला येते, पेरा येते. ते ऐकू येत असते. इथं नाही काय तसलं ट्रॅक्टर बिक्टर, इथं काय ना गाड्यांचा आवाज सगळा. आमचं वरती जेवण असतं किचनच्या तिथं. आज इथं हे आलेत म्हणून इकडं जेवण चालू आहे. त्याने कमी खाल्लेलं आहे त्यांनी खाल्लं असलं बा, मला नाही आवडत. काय
ते पावनची तुला तर माहिती का वडापाव वय नाही का तात्याने खाल्ला असेल. राहिला मी अरे ह्याला म्हणलं त्याच्याकडे देत खूप माणसं म्हणलं गाडी चालवायला देत म्हणलं वाटत कसला जर वास आला ते ठेवून दिला हा होय हा तर मोठ्या दुकानात चव नाही हा ना वडापावाचे तेवढं आहे. गाडीव चांगलं भेटतात हातगाडीव. छोटं दुकान लागतं काळजी कोण करतात हो मग काय तर मोठ्या दुकानात असतात गाडी हा आता आणीन ना उद्या परवा आणीन ना इथून काय वडापाव. काय इथं लय भेटतात आता. आवडत नाही दुकान हा होय. मग बिर्याणी आवडत नाही वळण नको पाहिलं खायचंच नाही पाहिलं खाल्लं घरचं खाऊ वाटत नाही मग आहे बिर्याणी म्हण बिर्याणी 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 नको आपल्या घरी कटरच खायचं काय चिक टाइम येते वरून घरून काय टेन्शन नाही. काय आहे इथं काय तिकडल्या फिरायचं आहे तेव्हा फिराय नाही काय नाही इथं. तिकडं आपलं माळाला चलून उतरून होतंय भूक लागते. इथं काय भूक लागते ते? तेव्हा. भाकरी कोणाच्या पडतं मनुष्य हा इथं काय दवा भूक लागत नाही काय नाही एवढं फिरणं नसतंय. टाकून द्या काय पाहायला. तात्या झोपायचं का टीव्ही बघायची झोपायचं का टीव्ही बघायची थोड्या वेळ बघावं लागेल तमाशा हा का थांबला तर मग टी बघायला यायचे हा नाही थांबला तर मग ह्याच्यात उठ बस नाही उठ बस करावं लागेल हा का हा मग आहे. आजच्या म्हणजे दिवस पुन्हा राहते मग हा ना आज म्हणजे आणणार आता इथं इथं हाय टीव्ही तुम्हाला काय टीव्ही बघायची ती बघा इथं मस्त टीव्ही मोठी. नादा बी थोडं कमी पडतो ना तेच की मग टीव्हीच्या नादाने कमी दुखतं जरा त्यामुळं आज घालायचा येऊ हा बरं घाल तो ठेवायचा बाजू नुसतं डोक्याला बांधायचं झाला 2 दिवस झाले लय तर तसलं बागायदार लय तर हा बांधा आता मी दुसरा आणि मोठा आणला नाही थंडी 2 आणलं ते बदलून 2 बनेलं 2 अंग के 2 दोत्र 2 बागायचा ताईला आणला योग खाल्लं पण ती काय घेतली काढून बघा आता बघा कशी काळजी करतात म्हातारा म्हातारे एकमेकांची बघा ह्याच्यात दिसून येईन तुम्हाला. तुला पाणी पिया काढून देतो ना ही होय खा गोळी थांब आता ही कसं कसं नेतात आता ही एक पुन्हा खायची काढून आधी ही खाते काढी का मग गेलं ना. सासरवाद जीवाला कशाला म्हणलं ही तंबाखू खाता आणलेली तशीच ओतून ठेवली झाकून तिथं तंबाखू बंदच होय आता सगळीच बंद केली होय बंद करून टाक त्या याव का कवा इजोळ्याचा तुकडा खायचा म्हणलं हम्म कवा बडीशेपीचं 2 दाणं टाकायचं कवा सुपारीची जसली आता निघली की कसली तरी हा हा ती हा मी एवढी गव्हाच्या कणीवणी चोगडायची म्हणलं तंबाखू हीच करा तुमच्या शरीराला बी अंगी लागा ना हा हा आणि ते सारखं बरती खायचं ती पचा पचा थुकायचं की डोळा खायचा बडीशेप खायची काय बी खायचं जीवासाठी म्हणजे बंद केली म्हणलं बरं झालं मग. हो मी आलो 3 रोजात आहे तिथं सुद्धा नाही डबा हा का फेकून दिला पडायचं त्या ह्याच्यात ओतून दिलं त्या राख कवा केली ते खायला चालू कवा केली ते तंबाखू लग्नाच्या आधी हा का माझं लगीन व्हायच्या आधी तरी किती वर्ष हा लय वर्ष झाली. आता 90 जवळजवळ 80 वर्ष झाली हा का याच्या 9 वर्ष लग्नाच्या आधी खात होतं 10 वर्ष आधी 80 वर्ष झालं ती काढून एक गोळी चालू होते तंबाखू होय पहिलं काय रानात लावायच्या रानातल्या खायच्या हा होय एकच नव्हती पहिली हो रानातच लावायची पाला साला असं वाळू घालायची आळी करायची हा का तंबाखू म्हणून खायचा लागला ना हा का आणि ती कसं हाताने केलेलं ते निर्मळ की वाटायचं तेव्हा पहिले लोक तंबाखूच खातो ना. काढायची ती वाळू हा ना? घालायची तंबाखू ती जास्त खातो. खमंग करायची उन्हाने सारी दडपून तिथं रानात मातीत आणि ती चव लागायची खायची पहिली पण आता काय कसले घ्यायचं ते खात्यातच आता पोटाच्या गाडला काय चप खात्यात आहे कुठे काय बी आणतात आहे कुणी बचभर पाणी टाकलेलं खात्यात आहे मग काय मी म्हणलं आता खायची बसच करा बाय म्हणलं आता तुमच्या शरीरानं उलसकच पाणी चिकट राहीना थुकू थुकू हा हा नुसती पिचकारी मारायची, पिचकारी मार. आणि आज जात आहे ती बी हिवत आहे नारड्याला म्हणलं काहीच नका आता नुसतं खमंग खायचं काय बी बघायचं म्हणलं आपलं एवढे 80 वर्ष बरी सुटली तंबाखू सुटली बरी सुटली तलब होत नाही का आता खायची अच्छा नाही पिशवी फेकून दिली त्यांनी हा होय दुसऱ्याची वांते होते खांतो तंबाखू जर गिळली लागली तर हा हा
आधार येते तंबाखू नाही हा का पण हे हाणतो यांना नाही काय होत. कारणाला काय दिलंच होतं तुम्हाला नव्हतं काय पडपडून हिंडत होता तर काय बी पतत होतं आणि काय बी खायच्यात गपा गपा कुंकू बी आले घ्यायचं आणि हिरीवर जायचं वेळ मान मोठ हाणायचे लाव बैला म्हणून ते कुई दहा वाजायचं आणि बोललं उठायचं काय मांडले कोणाचं शेवटी एक दोन्ही सांजेच्या मध्ये घाल माझ्या कराने काय काय गोळ्याची. दुकानात मांडलं या की तिला खेळायला असेल ना का आता नाही आता चालू नाही तिकडे जातो प्लेटला काय त्यांना गोळ्या दिल्या गोळ्या त्यांना दिल्या मी खाल्ल्या गोळ्या संध्याकाळचे आहेत काय तुम्हाला आहेत आता आपण आजचे दिवस खाल्लं जरा दिलं फिरून म्हणून कोणते काय खायचं चालते झोपा मग काय झोपा घे हा तुम्ही झोपा म्हणलं झोप नाही येणार काय त्याला झोपायचं असं तर नुसतं झोपताना मला मन मी तेव्हा जागी होते म्हातारे म्हणलं जाई मी हा का मला झोपायचं नाही. आणि झोपा मी जातो आतमध्ये मग झोपा इथलं मित्रांनो कसं वातावरण झालेलं आहे घरातलं खरं तर लहान मुलं आणि म्हातारी माणसं असेल तर घरातलं वातावरण काही वेगळंच असतं कारण जेवढी तरुण म्हणतो ना आपण ते सगळे काम करणे व्यवसाय बिझनेस नोकरी करणे याच्यात व्यस्त असतात आणि त्यांना बोलायला पण वेळ नसतो पण हेच जर लहान मुलगा असेल वयस्कर माणसं असतील तर लोक येतात गप्पा वगैरे मारतात तर हेच पुढचे काही दिवस आम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि तुम्हाला देखील या व्लॉगद्वारे पाहायला मिळणार आहेत चला आज तर आलेले आहेत ते आणि पहिल्या दिवशी तुम्ही बघितलं असेल त्या दोघांचं कसं मज्जा मस्करी चालते आजी आजोबांची तसंच पुढचे काही दिवस पाहायला मिळणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या चलो